साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून सोमवारी सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील वितरण विभागात स्काडा या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली पद्धतीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पालिका आयुक्त पी शिवशंकर, स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मनशिंद्र घोलप, उपायुक्त विद्या पोळ, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शहरात करण्यात येणाऱ्या पाणी वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्काडा प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला। शहरात असमान पद्धतीने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागातून नाराजी व्यक्त केली जात होती, पण यापुढे अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने तयार करण्यात आलेल्या स्काडा पद्धतीमुळे शहरात समान पातळीवर पाणी पुरवठा करण्यास मदत होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। स्काडा सिस्टमचं काम सुरू झाला होता। त्यांच्या आज आम्ही 2 पंपिंग स्टेशन आणि 1 ESR सुरुवात करत आहे आणि आमच्या I3BC कंट्रोल रूम झाल्यानंतर फुल फ्लेजमध्ये या सिस्टम तिकडे शिफ्ट करणार आहे आणि तिकडे पूर्ण शहराच्या टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही सुरुवात करणार आणि त्यातून आज नेफ्रूनगर आणि आदित्यनगर असा 2 पंपिंग स्टेशन आमच्या कंट्रोल रूममध्ये बसून आम्ही पंप चालू करू शकते आणि तिकडे वॉल्व पण इकडून ऑपरेट करू शकतो। असा सिस्टम आम्ही पायलट बेसिसवर आज सुरू केलेले 51 टाकीपैकी 1 ESR आज आम्ही या ठिकाणी या स्काडा सिस्टमच्या अनुषंगाने अनुसंधान केलेले आणि याप्रमाणे आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये सुरू करणार। त्यातून शहरामध्ये किती पाणी येते आणि किती पाणी पुरवठा आम्ही करत आहे टाकी वाईज आणि त्या ठिकाणी किती घरं, किती पॉप्युलेशन, किती द्यायला पाहिजे, हे सर्व हिशोब आमच्या आता कंट्रोल रूममध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्यवस्थित कंट्रोल करून आम्ही शहरामध्ये पाण्याच्या वितरण व्यवस्था सुरुवात व्यवस्थित सुधारणा करण्यासाठी हे खूप मदत होतील आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हे टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।